मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सध्या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागतो, कारण या ठिकाणी एक मिनी टेम्पो पलटी झालेला आहे आणि रस्त्याच्या मध्यभागी हा मिनी टेम्पो पलटी झाला, ज्याला रस्त्यातून काढण्याचं जे काम आहे ते सध्या ट्रॅफिक विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे। एक मोठी क्रेन या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या केबल्स लावून याला बाजूला काढण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। सकाळची वेळ होती ज्यावेळी हा मिनी टेम्पो जो आहे तो स्किड झाला आणि स्किड झाल्यामुळे तो रस्त्यामध्ये आडवा पडला आणि आडवा पडल्यामुळे आपण पाहतोय की आता मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे। सकाळची वेळ आहे, चाकरमान्यांना आपल्या आपल्या कामावर जायचं आहे आणि मुलुंडपासून कांजूरमार्गच्या दिशेनं येणारी जी वाहतूक आहे ती सध्या खोळंबलेली आहे। जवळपास 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी लागल्याचे चित्र स्पष्टपणे पाहायला मिळते। त्यामुळे या वाहतूक कोंडीतून कधीपर्यंत सुटका होणार आहे मुंबईकरांची हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि युद्ध पातळीवर सध्या काम सुरू झालेलं आहे आणि मिनी टेम्पोला काढण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू आहे। मात्र एक फार मोठं आव्हान या ठिकाणी ट्रॅफिक विभागासमोर सुद्धा आहे, कारण मागच्या 15 ते 20 मिनिटापासून क्रेन लावून या मिनी टेम्पोला काढण्याचं काम सुरू आहे। मात्र हा टेम्पो काही या ठिकाणी येत नाही आहे, त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झालेला आहे। कुठलीही कॅज्युअल्टी या अपघातामध्ये झालेली नसल्याची माहिती मिळते। मात्र या टेम्पोमुळे सध्या वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर करावा लागतो। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।